राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय पाहूयात। रामकृष्ण हरी माऊली आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी घेऊन आपण जात आहोत वारकऱ्यांच्या भेटीला। वारकऱ्यांसोबत पंढरीच्या वारीकरिता आरोग्याची वारी घेऊन तर आपण या वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत, आरोग्यविषयक संवाद साधणार आहोत। जाणून घेऊया त्यांच्याजवळ आरोग्याबद्दल किती माहिती आहे। तर चला तर मग इथे काही वारकरी येत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। विठ्ठल विठ्ठल तर आरोग्याविषयी तुमच्याकडे किती माहिती आहे याबद्दल मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तर मला द्या। हृदय रोगाचं मुख्य लक्षण कोणतं? एक पाय दुखणं, दुसरं छातीत दुखणं किंवा दडपण जाणवणे आणि तिसरं डोकेदुखी। छातीत दुखणे अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी दिलेलं आहे। आपण दुसरा प्रश्न यांना विचारणार आहोत। हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त नाही? एक दररोज व्यायाम, दोन तंबाखू खाणे, तीन कोलेस्ट्रॉल कमी ठेवणे। तंबाखू खाणं बरोबर, अगदी बरोबर माऊलींनी उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी। धन्यवाद माऊली। विठ्ठल विठ्ठल माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण। तर काही प्रश्न विचारते। कुष्ठरोगाची लक्षणं कोणती? एक सतत सर्दी, दुसरं पांढरे डाग ज्यांना स्पर्श लागत नाही आणि दुसरा अंग दुखणे। तुमचं म्हणणं? पांढरे डाग। पांढरे डाग, अरे वा, माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। आणि तिसरा प्रश्न आपण विचारणार आहोत। कुष्ठरोगावर औषध किती काळ घेतली जातात? एक फक्त 1 महिना, दोन 6 ते 12 महिने आणि तीन आयुष्यभर। 6 ते 12 महिने। 6 ते 12 महिने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी। धन्यवाद माऊली। विठ्ठल विठ्ठल तर आरोग्याविषयी तुम्हाला काही प्रश्न विचारते आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरं मला द्या। तर कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे? पहिलं ताजं फळं, दुसरं बर्फी आणि तिसरं पापड। ताजं फळ। ताजी फळं अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे। दुसरा प्रश्न आपण या माऊलींना विचारणार आहोत। तर सामान्य रक्तदाब किती असावा? तर पहिलं 160 ते 100, 120 किंवा 80 आणि तिसरा 90 किंवा 60। 90 किंवा 60। 90-60 किती? 120 ते 100। 120 ते 80 अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे या माऊलींनी। अशा रीतीने आपण पाहू शकतो की यांना आरोग्याचीही सर्वतोपरी काळजी घेतात। विठ्ठल विठ्ठल गोळ्या औषधं घेतले पाहिजेत, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। तसेच तुमचं काय मत आहे आरोग्याची काळजी घेण्याबद्दल? आरोग्याची काळजी आहे, दवाखाना, व्यवस्थित पाणी पिणे, सुरक्षित राहणे, पावसात न भिजणे, ह्याचे आरोग्य। अरे वा, अगदी उत्तम। निरोगी राहण्यासाठी स्वच्छता, तसेच आरोग्याची काळजी, तसेच अनेक गोळ्या औषधं ह्या गोष्टींची सेवा जिथे उपलब्ध होते त्या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। माता मौल्यांनी अगदी सुंदर उत्तर दिलेले आहेत। तर काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता येत का बघू। तर पहिला प्रश्न माऊली असा आहे, गरोदर महिलांनी पहिली तपासणी कधी करावी? एक 7 महिन्यानंतर, 2 3 महिन्याच्या आत आणि 3 प्रसूतीवेळी। 3 महिन्याच्या। 3 महिन्याच्या आत अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी। दुसरा प्रश्न विचारूया। बाळाला कोणतं दूध पहिल्यांदा द्यावं? पाण्याचं दूध, साखर पाणी, आईचं पहिलं दूध। आईचं पहिलं दूध अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न असा आहे, गरोदर महिलांनी कोणती गोळी नियमित घ्यावी? पहिला झोपेची गोळी, 2 लोह आणि कॅल्शियम आणि तिसरं वेदना कमी करणारी गोळी। कॅल्शियम। अरे वा, अगदी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे। अर्थात आपण जाणून घेऊ शकतो की आरोग्याची माहिती पूर्णपणे या माऊलींना आहे, या विठ्ठल भक्तांना आहे आणि आरोग्याचीही ते पदोपदी काळजी घेत आहेत। विठ्ठल विठ्ठल रसिकांनो, आपण लक्षात घेऊ शकतो की प्रत्येकाच्या मनी त्या भगवंताविषयी आणि संतांविषयी एक दृढ आणि निष्ठेचा भाव आहे आणि या निष्ठेच्या भावापुढे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जातं। या भक्तीमध्ये अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने रंगात या विठूच्या नामाच्या गजरात रंगून जात आहे।
आहे